प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री स्वामी समर्थ महाराज की more जय. videos. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते तेव्हा बोलले. समर्थ सेवेकरी असे सांप्रत परिक एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पाखरासे अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणते वेळोवेळी रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडते. आमची पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणते समर्थ. काकूबाई लागूनी लपवूनी ठेविली विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनाशी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुतांचा भ्रांता कोकणात राहत होता. स्वामीसुता मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञानदाता तयांचे अभिनाम त्यांचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापाशी. एके दिवशी समर्थांचे दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईचे 4 वेळा जेवू घाले असे आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता दादांसी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केसगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊनी सत्यपादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकूबाईंचे पादुका स्थापन करायासे तुम्ही पाठवा दादांचे समागमे. आमुच्या बाई म्हणते तो अज्ञान तशांत शरीरी असमाधान त्यांची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. समर्थे वृत्त ऐकून समंती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईंशी बोलले त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादांसी पाठविले केजेप्रती. पादुका स्थापन झाल्यावर ते दादा आला परतुनी. पुढे सेवेकऱ्या सांगती त्यासी मुंबईस पाठविते. ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी दादासी करुणी गोसावी. मुंबईसी गादी चालवावी. स्वामीसुतांची आस द्यावी कफनी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादांसी उपदेशिती दिवस निशी गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दाता जरी अज्ञान होता जरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणीची समर्थान रुचे चित्ता. त्यांच्या यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुनी शेवटी दादांसी मुंबईहुनी अक्कलकोट पाठविले. समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन या माझ्या पादुकाचे मस्तकी ठेव दादांच्या मोर्चेला आणूनी सत्वरी धरा म्हणती. त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ते तैसेच. श्रीच्या पादुका शिरी पडता अपरी झाली त्यांच्या चित्तारधी प्रकटला ज्ञानसविता. अज्ञान घेते लयाते धन्य गुरूंचे महिमान. पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादा